की स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. कधी कधी आपण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप धडपड करत असतो. रात्रदिवस मेहनत करतो, प्रार्थना करतो, डोळ्यात स्वप्न घेऊन जगतो, पण तरीही ती गोष्ट आपल्याला लगेच मिळत नाही. तेव्हा मनात प्रश्न येतो, स्वामी माझं ऐकत का नाहीत? मी इतकी भक्ती करूनही मला यश का मिळत नाही? पण भक्तांनो, श्री स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी आपल्याला कधीच रिकाम्या हाताने ठेवत नाहीत. फक्त ते योग्य वेळ येण्याची वाट पाहत असतात. जीवनातली प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते बरं का. जसं झाडाला फळ यायला वेळ लागतो, तसंच आपल्या आयुष्यातील आशीर्वादालाही वेळच लागतो. जर कच्चं फळ जबरदस्तीने तोडलं तर त्यात गोडवा नसतो. तसंच जर स्वामींनीही आपल्याला वेळेपूर्व काही दिलं तर कदाचित आपण ते सांभाळू शकणार सुद्धा नाही बरं का. म्हणून स्वामी आपल्याला थांबवतात. स्वामी आपली परीक्षा घेतात आणि आपल्याला मजबूत बनवतात. धडपड केलेलं कधीच व्यर्थ जात नाही बरं का. तुम्ही आज जे अश्रू ढाळत आहात, जी मेहनत घेत आहात, जे नामस्मरण करत आहात, हे सगळं स्वामी पाहत असतात. आपल्याला वाटतं काहीच बदलत नाही, पण आतून स्वामी आपल्याला मार्ग तयार करत असतात. कधी कधी बंद झालेला दरवाजा हा शिक्षा नसतो, तर पुढे उघडणाऱ्या मोठ्या दरवाजाची तयारी असते. स्वामी योग्य वेळीच देतात. काही लोकांना यश लवकर मिळतं, काहींना उशिरा मिळतं, पण स्वामींच्या भक्ताला जे मिळतं ते कायमचं आणि सुंदरच मिळतं. कारण स्वामी वेळ पाहून देतात आणि योग्य व्यक्ती, योग्य संधी आणि योग्य परिस्थिती आपल्याला आयुष्यात आणतात. आपण फक्त धीर सोडायचा नाही, आपण फक्त स्वामीवर विश्वास ठेवायचा. श्रद्धा आणि सबुरीची शक्ती काय आहे तुम्हाला माहिती आहे का? आज अनेक लोक मध्येच हार मानतात, देवावरचा मध्येच विश्वास सोडून जातात. पण खरा भक्त तोच जो अंधारातही स्वामीचा हात धरून चालतो. खरा भक्त तोच जी संकटात स्वामींचा हात नेहमी धरून असतो, नेहमी नामस्मरण करतो. कारण त्याला माहिती असतं, आज नाही मिळालं तर उद्या स्वामी त्यापेक्षा चांगलं देतील. श्रद्धा म्हणजे काय? स्वामीवर पूर्ण विश्वास. आणि सबुरी म्हणजे काय? योग्य वेळ येईपर्यंत शांतपणे वाट पाहणं. एक छोटी प्रेरणादायी गोष्ट मी तुम्हाला सांगते. एका भक्ताला नोकरी हवी होती. तो रोज स्वामींचं नाम घेत असायचा, पण अनेक ठिकाणी त्याला रिजेक्ट येत होता. तो खूप निराश झाला. त्याला वाटलं स्वामी माझ्याकडे पाहतच नाही. पण काही महिन्यांनी त्याला अशी नोकरी मिळाली जिथे पगारही चांगला होता आणि वातावरणही शांत होतं. तेव्हा त्याला समजलं, जर आधीची नोकरी मिळाली असती तर आजचं सुंदर आयुष्य हे मिळालं नसतं. स्वामी उशीर करतात, पण चुकीचं कधीच देत नाहीत. आज जर तुमचं एखादं स्वप्न पूर्ण होत नसेल तर निराश होऊ नका. कदाचित स्वामी तुमच्यासाठी त्यापेक्षा मोठं काहीतरी तयार करत असतील. फक्त नामस्मरण करत राहा आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे नाव मनापासून घेत राहा. कारण स्वामींना तुमची धडपड दिसते, तुमचे अश्रू दिसतात आणि योग्य वेळ आल्यावर ते तुम्हाला असं फळ देतील ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. म्हणून भक्तांनो, जीवनात कितीही उशीर झाला, कितीही अडचणी आल्या तरी विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ तुमच्यासाठी योग्य वेळ निश्चित करून ठेवलेली आहे आणि त्या दिवशी तुमच्या आयुष्यात आनंद, समाधान, यश भरून जाईल. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. हात जो